आज आपल्या अवसरीच्या पवित्र अशा सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ महाराजांच्या पवित्र पावन भूमीमध्ये या मंदिरामध्ये वारी प्रस्थानाच्या निमित्तानं आपण मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित आहात। श्री संत सोपन काका पालखी सोहळा आपली दिंडी क्रमांक 51 रथाच्या पाठीमाग या दिंडीचं प्रस्थान आपल्या गावातून श्री क्षेत्र सासवड आणि तिथून आपण पंढरपूरला प्रस्थान करणार आहोत। सालाबाद प्रमाणे आपण सर्वजण मोठ्या भक्तिभावानं आनंदानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहात। माऊलींचा विठुरायाचा हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा या भूतलावरचा सोहळा आहे। आपण नेहमी पाहतो की जगन्नाथपुरीला तिकडं मोठा रथयात्रा त्या ठिकाणी सुरू असते आणि महाराष्ट्रामधली ही एक आपली परंपरा आहे वारकरी संप्रदायातली की तिथं सुद्धा कोणालाही या कोणत्या गोष्टीचं आमंत्रण नसतं, कोणता भेदभाव नसतो आणि वारीमध्ये गेलेला प्रत्येक जण माऊली असतो। तिथं लहान थोर हा काही भेदभाव नसतो। अशा भक्तिभावानं आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो आणि मला विशेष आनंद आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो। छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि ही सगळी संतांची भूमी आहे की ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो अशा पद्धतीचं चांगलं काम आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा पाहिलं केशवा अवघी तीर्थे। पंढरपूरला गेल्यानंतर किंवा निसर्ग पांडुरंगाचं दर्शन जरी घेतलं तर जगातल्या सगळ्या तीर्थांचं दर्शन झाल्यासारखी आपल्याला अनुभूती त्या ठिकाणी येते आणि एकमेव असा देव आहे की ज्याच्या हातामध्ये कोणतं शस्त्र नाही, काही नाही, जो फक्त तुमची काय मनातली जी काही इच्छा आहे ती समजून घेण्यासाठी आणि आपल्याला सामर्थ्य देण्यासाठी विटेवर 28 युगा त्या ठिकाणी उभा आहे। आपलं हे गाव सुद्धा अत्यंत जागृत असलेलं गाव आहे की जिथं काळभैरवनाथांच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात। आपल्या गावातील श्री उद्योजक आणि भरतशेठ भोर यांनी 4 गुंठेची जागा 60 लाख रुपयाची या दिंडी सोहळ्यासाठी पंढरपूरला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मनसरला जसं एक चांगल्या पद्धतीचं भक्तनिवास उभं राहिलं तशाच पद्धतीचं एक वारकऱ्यांच्या साठीचं एक भक्तनिवास आपल्याला त्या ठिकाणी पंढरपूरला नजीकच्या काळामध्ये निश्चित उपलब्ध राहील। याला आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब आणि आपण सर्वजण मंडळी चांगल्या पद्धतीनं या जागेतच आता या वर्षीची दिंडी आपला मुक्कामच या जागेमध्ये असणार आहे आणि भविष्य काळामध्ये मला वाटतं पुढच्या वर्षी इमारत आपली बांधून झालेली असेल, कारण आपल्याला काय कोणत्या गोष्टीची कमतरता नाही। परमेश्वर आपल्या पाठीशी भक्कमपणानं उभा आहे। आपल्याही सगळ्यांचं योगदान या सगळ्या कार्यासाठी निश्चितपणानं राहील। मी अधिक काही न बोलता या वारीला तर दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तर दरवर्षी इथं येतच असतो, पण या वर्षी आवर्जून ज्या ठिकाणी तर मला ठिकाण माहित नाही परंतु जिथं माऊलींची आणि सोपान काकांची भेट होत असते जोडलेला त्या ठिकाणी मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी येणार आहे। आपल्या सगळ्यांना ही दिंडीचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहेच। सगळ्यांनी आपला हा सगळा प्रवास निर्विघ्नपणानं त्या ठिकाणी पार पडावा। अत्यंत आता रस्त्याला वाहनं पळतात, बाकीच्या गोष्टी आहेत। एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की संत गजानन महाराज शेगाव यांची दिंडीचं युट्यूबवर तुम्ही टाकून पहा। अत्यंत शिस्तबद्ध चालणारी दिंडी म्हणून महाराष्ट्रामध्ये या दिंडीचा नावलौकिक आहे आणि तशाच पद्धतीचा नावलौकिक आपल्या दिंडीला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। 3-3 माणसं एका वेळेस सोबत चालतात अत्यंत शिस्तीनं आणि माझं या निमित्ताने एवढंच आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे। मी एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु आपल्या गावापासून पंढरपूर पर्यंत
पर्यावरणाच्या दृष्टीनं ज्या जे चांगल्या पद्धतीचे संदेश देता येतील पुढच्या वर्षी, आता या वर्षी आपली तयारी नाही पण पुढच्या वर्षी किमान आपण घरी आंबे खाल्लेले असतील, जांभळं खाल्लेले असतील तर त्याचे सीडबॉल जर तयार केले आणि जाता जाता जिथं जिथं जागा भेटेल तिथं झाडं जर लावत गेलो तर एक वारीच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं आपली झाडे जगलेली असतील आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं आज आपण सगळं पाहिलं की निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही आणि त्यावेळेस नदी असेल, इंद्रायणी नदी असेल, तिथं वारकरी अंघोळ करताय, स्नान करताय, तिथं आम्हाला सुद्धा कधी प्रश्न पडतो की या सगळ्या पर्यावरणामध्ये एवढं कधीतरी पाणी दूषित झालेलं आहे. इथं एवढ्या नद्यांमध्ये लोक वारकरी खूप चांगल्या श्रद्धेने ज्यावेळेस जातात त्या ठिकाणी, परंतु निसर्गाने एक किमया करून दाखवली की वारी निघायच्या आधी सगळ्या नद्या सगळ्या स्वच्छ करून टाकल्या, वारकऱ्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्नान करता येईल आणि म्हणून आपण सुद्धा पर्यावरणाचं त्या ठिकाणी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. वेळ बराचसा झालाय, अधिक काही न बोलता उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं या आपल्या दिंडी सोहळ्याला मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचं हे अवसरी खुर्द ते सासवड ते पंढरपूर नववर्ष या ठिकाणी चालू झालं आहे. नववर्षामध्ये वारकरी मंडळाची संख्या भरपूर या ठिकाणी वाढत चालली आहे. या वर्षी सुद्धा आता कमीत कमी 150-200 लोक या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. 5 वाहन, 1 ट्रॅक्टर या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालू झाला आहे. खरं तर आज या अवसरी गाव हे फार मोठं गाव आहे. आदरणीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना वारकरी संभ्रमाचा एक आनंद आम्हाला त्या ठिकाणी मिळत असताना आदरणीय काळभैरव पसंतीचे चेअरमन भरतशेठ बोर यांनी पंढरपूर या ठिकाणी 4 गुंठे 60 लाख रुपयाची जागा त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या जागेमध्ये यावर्षी आम्हाला नवीन जागे त्या ठिकाणी आम्हाला रावट्या त्या ठिकाणी घेऊन जायच्यात आणि 2 वर्षाच्या आतमध्ये ही भव्य दिव्य इमारत सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, सर्वांचं स्वागत करून ही दिंडी सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पोहोचेल अशी पांडुरंगाच्या कृपे आशीर्वाद मागतो आणि या ठिकाणी थांबतो.